प्लीज तुमचे हप्ते द्या. तुम्हाला हप्ते तर भरावेच लागते. थकलोय तर आम्ही सुद्धा आहोत. गुंडाच्या इंद्राच्या धमक्यांनी. केवढा त्रास दिला या गुंडांनी आम्हाला माहितीये का? नाहीतर काय, पैसे नाही भरलेत तर म्हणे बघून घेईन अशी धमकी दिलाय त्या गुंड इंद्राने. मी तुम्हाला धमकी दिली होती मान्य आहे, पण आता गोष्टी बदलल्या आहेत शेठ. आता मी तो इंद्रा नाही राहिला. मला खरंच नोकरीची गरज आहे. अरे नोकरी तर चांगलीच असते रे, पण तुझ्यासारखे भाई लोक ते खराब करतात. काय इंद्राबाई, तुम्हाला गुंडागर्दी सोडून दुसरं काम जमणार नाही. हे बघा, गुंड नाहीयेत इंद्राजी. तुमच्यासारखे लोक जर सरळ मार्गाने पैसे देत असते ना तर त्यांना वाकडी वाट वापरावी लागली नसती. आता वाकडी वाट धरली तर धरली, अशा डिग्रीज तर कोणालाही कुठेही भेटू शकतात. तेव्हा इंद्राबाई, तू ते गुंडागर्दीच कर ना, तुला सरळ काम जमणार नाही. नाही जमणार, नाही जमणार पैसे भरायला. काय करणार तुम्ही बोला? हे जग आहे ना तुमच्यासारख्या लोकांनी भरलंय. तुमच्याशी सरळ वागलं तर तुम्ही असे कांगावे करता, आणि मग नाईलाजाने कोणी वाकडी वाट धरली ना मग त्याला गुंड म्हणता. हे बघा, मी तुम्हाला 48 तासांची मुदत देते. तुम्ही पैसे भरा, नाहीतर काय, नाहीतर काय तोडफोड करणार का त्या गुंडांसारखी? नाही देत पैसे, निघा. शेठ, एकदा डॉक्युमेंट्स तर चेक करून बघा. हे तुला ऐकू येत नाही का? चल निघ. तू गुंड आहेस, गुंड. तुला नोकरी दिली ना माझ्या कामाचा बँड वाजणार. तुम्ही एक वेळ नोकरी देऊ नका शेठ, गुंड तर म्हणू नका. हे तू बघतोस काय? या गुंडाला बाहेर काढ. चल. त्याची काही गरज नाहीये, मी जातो. नोकरी तर चांगलीच असते रे, पण तुझ्यासारखे भाई लोक ते खराब करतात. काय इंद्राबाई, तुम्हाला गुंडागर्दी सोडून दुसरं काम जमणार नाही. हे तुला ऐकू येत नाही का? चल निघ. तू गुंड आहेस, गुंड. तुला नोकरी दिली ना माझ्या कामाचा बँड वाजणार. तुम्ही एक वेळ नोकरी देऊ नका शेठ, गुंड तर म्हणू नका. हे तू बघतोस काय? या गुंडाला बाहेर काढ. चल. तू गुंड आहेस, गुंड. तुला नोकरी दिली ना माझ्या कामाचा बँड वाजणार. हे तू बघतोस काय? या गुंडाला बाहेर काढ. चल. सगळं ठीक आहे ना? तू काय एकटाच बडबड करतोयस? अगं प्रॅक्टिस करतोय. आज कंपनीमध्ये ना एक महत्वाचा व्यक्ती येणार आहे, त्याचा मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, म्हणून करतोय प्रॅक्टिस. हे सेक्रेटरी नाही ना ठेवतेस तू? फिमेल सेक्रेटरी तर अजिबात नाही ठेवायचीस हा? सानू, तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का? बेबू सॉरी ना, प्लीज सांग ना कोण येतंय. हे बघ, सकाळी सकाळी उगीच ना मला माझं डोकं नको चालवायला लावूस. इंद्रजित साळगावकर, त्याला नोकरीची गरज आहे. येणारच ना. ते म्हणतात ना, अडला हरी गाढवाचे पाय धरी. काय सानू, काही काय बोलतेस? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? सॉरी बेबू, हे बघ मला तुला गाढव म्हणायचं नव्हतं. एनिवे, मला सांग आज काय प्लॅन आहे तुझा? सानू, दादानी आतापर्यंत जेवढा माझा अपमान केलाय ना
जेवढं मला मारलंय तेवढं सगळ्याचा बदला मी आज घेणार आहे. माझ्या पाया पडून त्याला नोकरीसाठी भीक मागायला नाही लावली ना, तर नावाचं मी कार्तिक साळगावकर नाही. हे बेबू, मग मी पण येते ना तुझ्या बरोबर. मला हे सगळं बघायचंय. नाही नाही, ऐक, जर तू आलीस तर त्याला कळेल आपण मुद्दामून करतोय म्हणून हे सगळं. बेबू, तू इंटरव्ह्यू तर घेणार आहेस त्यांचा, पण नोकरी तर नाही ना देणार आहेस? बघूया. अरे तू वेडायस का? अजिबात नोकरी वगैरे देऊ नको त्यांना. उगीच येतील नोकरीला आणि नंतर मग अख्खी कंपनीच गिळून टाकतील. सानू, माणूस जर असं एका फटक्यात मेला ना तर त्याला फार त्रास नाही होत, पण माणूस जर रोज मेला ना तर त्याला त्रास होतो. इंद्रजितला मी नोकरी देणार, पण रोज त्याचा अपमान करणार. कळलं? किती हुशार आहे माझा बेबू. ए थांब 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 थांब, अजून तुझी काही आंघोळ वगैरे झालेली नाहीये. पहिले आंघोळ कर, मग मिठ्या वगैरे मार. वगैरे करू नको ऐक, आणि मला उशीर झालाय, मी जरा निघतो. काय बेबू काय? बाय. अरे कार्तिक, बाहेर बसलाय तो तुझा भाऊ आहे ना? होता, पण आज तो नोकरीची भीक मागायला आलेला सर्वसामान्य कॅन्डिडेट आहे. सर्वसामान्य. चला पत्ते घेऊ. पत्ते. अरे बाहेर इंद्रजित साळगावकर बसलायत ना, आपल्याला वेळ काढायचा आहे, पण पत्ते घेऊ इकडे. चला हे घ्या. साहेब, इंटरव्ह्यूला माणसं आली. इंद्रासाहेब पण आले. त्यांना बाहेर थोडा वेळ अजून बसव. सांग महत्वाची मीटिंग आज चालली. तुला काय सांगितलं कळत नाहीये का? निक. आज कार्तिक साळगावकर खूप मोठा गेम करणार. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग इंद्राजी. आय एम सो सॉरी, मला ना आवरायला उशीर झालाय आणि मी निघाले नाही अजून. तुम्ही निघालात का ऑफिसला? मॅडम, मी ऑलरेडी आलोय इथे, ऑफिसमध्येच बसलोय. खरं तर मला तुम्हाला ऑल द बेस्ट करायला यायचं होतं, पण मला उशीर झाला. इट्स ओके मॅडम. आता इंटरव्ह्यूच्या आधी तुमच्याशी बोलणं झालंय ना, तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. बरं, कार्तिक आला का ऑफिसला? हो, पण काय झालं? काही नाही ग, तो बहुतेक ना कामात असणार, म्हणून मी थांबलो इथे, कॅबिनच्या बाहेर बसलोय. ठीक आहे, तुम्ही इंटरव्ह्यू झाला ना की मला फोन करा. हे काही सांगायची गोष्ट झाली का मॅडम? आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि हो, जॉब मिळाला ना की आपण मस्त सेलिब्रेट करू. हो. बाय, काळजी. बाय मॅडम. आई, बाबा बघितलंस ना कसे वागतात. ना ग, परमेश्वर करो साळगावकरला लवकरात लवकर एखादी चांगली नोकरी मिळो. सर, इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला आत बोलवलंय. मॅडम, इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला आत बोलवलंय.
इंद्रा सर, माफ करा, थोडा टाइम लागला. कार्तिक सरांनी आता बोलवले तुम्हाला. अहो, काका तुम्ही कशाला माफी मागताय? तसं नाही, पण तुम्हाला एवढ्या वेळ थांबावं लागलं ना. हरकत नाही, कार्तिक पण काहीतरी कामातच असेल ना. अहो कसलं काम, जाऊ दे ना आता, मी काय बोलत नाही. तुम्ही जा. चल, मी देतो तुला नोकरी. या काकांना काढतो आणि त्याच्या जागी तुला नोकरी देतो आणि पगारही देतो 8,000 रुपये. सर, मी ती नोकरी सुद्धा आनंदाने करेन, कारण कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं. पण फक्त मला नोकरी मिळावी म्हणून तुम्ही त्यांच्या पोटावर पाय देणार असाल तर नकोय मला ती नोकरी. बायोडेटा पाहिला, मी चेक केला, करेक्ट आहे तो बायोडेटा. हॉबीज काय आहेत? बॉक्सिंग. लहानपणी मला बॉक्सिंगचे ग्लोव्ज हवे होते तुझे, आणि ते तुम्हाला नाही दिलेस. दिले होते, पण आठवते ते ग्लोव्स घेऊन तुम्ही शेजारच्या गल्लीतल्या मुलांना मारलं होतं. आईला किती काय ऐकावं लागलं होतं तुमच्या. अरे माझ्यामुळे तर आईला ऐकावं लागलं रे, पण तुझ्यामुळे तर आईची मान खाली गेली, त्याचं काय? प्लीज हॅव अ सीट सर. सर या ना, बसा. नाही, मी पिझ्झा खाण्यासाठी नाही आलो इथे. ऍक्च्युली मी बाहेर बोर्ड बघितला, डिलिव्हरी बॉयजच्या वॅकन्सीचा. आहे वॅकन्सी? तुला डिलिव्हरी बॉयची नोकरी पाहिजे? हो सर. हे बघ, डिलिव्हरी बॉय एका जागी निवांत बसू शकत नाही. त्यांना फास्ट असावं लागतं. कधी पण कुठून पण ऑर्डर आली ना तर टाइमात पोचायचं असतं. हो सर. नाव काय तुझं? इंद्रजित साळगावकर. डिलिव्हरी बॉयची नोकरी आधी कधी केली आहे का? नाही सर. नाही ना, मग नाही मिळणार तुला नोकरी. पण सर, तुम्ही माझं क्वालिफिकेशन बघा, माझे सर्टिफिकेट्स. आणि मी एमकॉम आहे सर. काय येडा समजतोस काय मला? एमकॉम झालाय आणि डिलिव्हरी बॉयची नोकरी कशाला हवी तुला? सर, वेळ आली की समोर जे असेल ते स्वीकारावं लागतं. आणि डिलिव्हरी बॉयचं काम आहे म्हणून काय झालं? कोणतंच काम लहान नसतं सर. काम छोटं नाहीये, पण महत्वाचं आहे. या फन पिझ्झासाठी. बाईक आहे का तुझ्याकडे? बाईक आणि लायसन असेल तरच तुला नोकरी मिळेल. हो सर, बाईक पण आहे आणि लायसन्स पण. नक्की जमेल ना तुला हे काम? बघ कसं आहे, या जॉब मध्ये ना टाइम पाळावा लागतो. डिलिव्हरी वेळेत करावी लागते. कस्टमर कसाही बोलला, काही बोलला तरी मान खाली घालून ऐकावं लागतं. तू एका शब्दाने कस्टमरला उलट बोलायचं नाही, आणि तसं केलंस ना तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. चालणार असेल तर थांब, नाही तर लगेच निघ. चालेल सर. कधी कधी कस्टमर हात पण उचलतो, ते पण तुला सहन करावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिलिव्हरी करताना किंवा परत येताना तुझं ऍक्सिडेंट झालं किंवा तुझ्या बाईकचं काही नुकसान झालं ना तर भरपाई मिळणार नाही. 13,000 पगार मिळेल. तुला दिलेल्या मुदतीतले आता फक्त 5 दिवस उरलेत. 2 दिवस संपले. बाबा, नोकरी मिळाली. दीपू, खरंच? हो, खूप आनंदाची बातमी आहे. तोंड गोड कर, घे साखर घे. अभिनंदन सांगा त्यांना. हो, ए दीदी घे साखर घे. देवाने आपली प्रार्थना ऐकली, साळगावकरला नोकरी मिळाली. हो घ्या. तुमच्या आदर्श आणि लाडक्या विद्यार्थ्याला नोकरी मिळाली. घ्या साखर घ्या. नोकरी मिळाली ना, लढाई जिंकल्यासारखी साखर का वाटतेस? नोकरी मिळाली चांगली गोष्ट आहे, म्हणजे नोकरी किती दिवस टिकवतो याला जास्त महत्व आहे. पण कसं आहे, इंद्रासारखी गुंड माणसं एखाद्या नव्या व्यवस्थेत फार काळ टिकत नाही. आणि कसं आहे, नवीन ठिकाणी पडेल ते काम करावं लागतं. आणि मग अशा बंडखोर माणसांचा अहंकार दुखावला जातो. पुन्हा ते हिंसेच्या मार्गावर जातात, नोकरीवर लाथ मारतात, आणि मग पुन्हा पहिले पाडे 55. बाबा, इंद्राजी असे नाहीये. कोण कसं आहे हे येणारा काळच ठरवी.
तू फक्त इतकंच लक्षात ठेव, त्याला नोकरी मिळाली याचा अर्थ हा नाही की तो परीक्षेत पास झालाय. आता तर फक्त परीक्षा सुरू झाली, त्याला स्वतःला ते सिद्ध करावं लागेल. आणि हेही लक्षात ठेवा, तो परीक्षेत नापास होतो की पास होतो हे मी ठरवणार आहे. यापुढे जर फालतू टाइमपास करताना दिसलास ना तर लात मारून नोकरीवरून हाकलून देईल तुला, कळलं? काय यार, काय ऐकून घेतोस तू या माणसाचं? सत्तू असू दे. काय बोलतोयस तू? हा, अरे जर कोणी तुला असं ऐकवलं असतं ना, त्याच्या कानाखाली जाळ काढला असतास तू. आणि तू हा अपमान सहन करतोयस. मी तर म्हणतो अशा नोकरीवर लात मार तू. अशी कशी सोडू मी नोकरी सत्तू? अरे म्हणून तू काय फालतू बोलणी ऐकून घेणार आहेस? सत्तू, एक तर मला नोकरी मिळत नव्हती आणि आता ही मिळालीये तर अशी अर्ध्यातून सोडून देऊ? देशपांडे सर काय म्हणतील? देशपांडे सर देशपांडे सरांमुळे तुला काय काय सहन करावं लागतंय ना. तू एवढा त्यांचा विचार करतोस, ते तुझा विचार करताय? इंद्रा, तुझी परीक्षा का पाहतायत ते? सत्तू यार, ही माझ्या प्रेमाची परीक्षा आहे आणि यात जे काही होईल, ज्या कुठल्या संकटाला सामोरं जावं लागेल त्याची तयारी आहे माझी. आणि राहिला प्रश्न देशपांडे सरांचा, त्यावर तू स्वतःच विचार कर ना सत्तू. देशपांडे सरांसारख्या आदर्श शिक्षक त्यांच्या मुलीचा हात एका गुंडागर्दी करणाऱ्या, मारामाऱ्या करणाऱ्या, राडा घालणाऱ्या गुंडाच्या हातात का देते? तुझ्याशी नाही या विषयावर बोलून काही फायदाच नाही सत्तू. मी ठीक आहे, पण मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. आई, सासूबाई आधी नमस्कार करतो. तुमचं जर झालं असेल तर मला नाश्ता देतेस का? मला ऑफिसला जायला लेट होतोय. बायको आहे ना, सांग ना तिला. सासूबाई, एक गोष्ट तुम्हाला सांगायची. तुमच्या घरी नाही का दीपिकामुळे सानिकावर अन्याय होतो, तसं या घरात त्या गुंडामुळे, म्हणजे माझ्या सख्या मोठ्या भावामुळे, इंद्रादादामुळे माझ्यावरती अन्याय होतो. कसं आहे ना, इंद्रादादा इकडनं ना वसुलीला जायचा, लोकांच्या घरी माऱ्या करायला जायचा, राडे करायला जायचा, तरी सुद्धा माझी आई त्याच्यासमोर असं नाश्त्याला छान छान डिशेस ठेवायची. आणि मी तर आता ऑफिसला जातोय तरी सुद्धा. त्याचं काय ना कार्तिक, इंद्राची तुला आणि दीपूची सानिकाला जराही सर नाहीये रे. म्हणूनच म्हणते मी, तुम्ही दोघं जण त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्नच करू नका, म्हणजे तरी निदान आयुष्यात तुम्ही पुढे जाल, नाही का? मातीतही आपण माझ्या खोलीत जाऊन बोलूया का? या. हो, त्याला 2000% चांगली नोकरी मिळेल, पण देशपांडे सरांना सिद्ध करायचं आहे ना, म्हणून हा जॉब करतोय तो. मी फक्त एवढं सांगायला आलोय, हा इंद्रा आपला इंद्रा नाहीये. त्याला खूप त्रास होतोय. अख्ख्या दुनियेला आपल्या समोर वाकवणारा इंद्रा देशपांडे सरांसाठी अख्ख्या दुनियेसमोर वागतोय. कुणीतरी समजावं देशपांडे सरांना, त्यांना त्यांचा हट्ट सोडायला सांगा. त्यांच्या या तत्वामुळे ना इंद्रा आणि दीपिका मॅडमचं आयुष्य खराब होत आहे. काय करावं ना, काही कळतच नाहीये. अहो ताई, खूपदा समजावून सांगितलं यांना, पण ते ऐकतच नाहीयेत. अजून काय केल्याने यांचं समाधान होणार आहे काय माहिती. मालती ताई, मला कळतंय की देशपांडे सरांना खूप त्रास झाला असेल, पण मलाही इंद्राचे हाल नाही बघवत येतो. ताई तुम्हीच सांगा ना, मी कसं समजून सांगू हो यांना? मी एक काम करते, मी देशपांडे सरांशी बोलते. हवं तर इंद्राच्या वतीने मी माफी मागते त्यांची. हा, आपण दोघे मिळून बोलूयात त्यांच्याशी. बघा काय फरक पडतोय का. नाहीतर त्यांच्यामुळे इंद्रा आणि दीपिका मॅडमना खूप अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. सांगा त्यांना की तुम्ही नाही करणार ते नोकरी म्हणून.
मॅडम, मी 2 दिवसात जरी नोकरी सोडली तर देशपांडे सर म्हणतील की तू कधीच बदलू शकत नाहीस. पण काय म्हणून असे अपमान सहन करत बसणार का? मॅडम, माझी लढाई माझं प्रेम आणि देशपांडे सरांचा विश्वास जिंकण्यासाठी सुरू आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते सहन करायला तयार आहे. मॅडम, त्या दिवशी कार्तिकने सुद्धा कंपनीत माझा अपमान केला होता, पण मी एका शब्दाने काही म्हणालो नाहीये त्याला, कारण मी उलट बोललो असतो तर देशपांडे सरांना ते आवडलं नसतं. तुम्ही काही बोलला असतात तर त्या कार्तिकने ताईला सांगितलं असतं आणि मग ताई आली असती घरी बाबांना सगळं सांगायला. कधी कधी तर मला कळतच नाही की आपण त्या दोघांचं इतकं काय वाईट केलंय की ते इतक्या थराला पोचले. त्या कार्तिक आणि सानिकामुळे हे सगळं घडलंय आणि हे इंद्राला सांगायला हवं ना. नाही काकू, नको. त्यांना आता ऑलरेडी खूप त्रास होतोय. मॅडम, काही नाही. नक्की? अरे हो, पण जरा कंट्रोल कर. नाही, कंट्रोल वगैरे नाही, तू ऑर्डर कर. मला त्याला पिझ्झा डिलिव्हरी करताना बघायचंय. ऑर्डर कर. अरे मी 2 वेळेला केली ऑर्डर, पण कॅन्सल करावी लागली रे. का? हे बघ, आपण जेव्हा ऑर्डर करतो ना त्यावेळेला डिलिव्हरी बॉयचा फोटो आणि नाव इथे दिसतं. दोन्ही वेळेला कोणीतरी वेगळंच होतं रे, भाऊजी नव्हते म्हणून कॅन्सल केलं. देवू, मला ना इथे भाऊजींचं नाव आणि फोटो बघायचा आहे. त्याचा मी स्क्रीनशॉट घेणार आणि सोशल मीडियावरती स्टेटसला टाकणार आहे. अगं, आपण बॅनर छापू, बॅनर नाक्यावरती लावू. करते थांबा. मी ऑर्डर करतेय 2 पिझ्झा. ऍड्रेस टाकला. ऑर्डर. हे बघ ना, त्याचा फोटो नाही येते. कॅन्सल कर. कॅन्सल झाला. थांबा, परत ऑर्डर करते. ऑर्डर. हे बघ, कोणीतरी दुसरंच आहे यार. कॅन्सल कर. त्याचा फोटो येत नाही तोपर्यंत ऑर्डर करत राहतो. हो, थांब परत करते. ऑर्डर केली आहे. आता बघू. वा, अभ्यास जोरदार चाललाय. छान चाललाय बाबा. दीपू पण खूप मदत करते ना, त्यामुळे सगळं सोपं झालंय. काय ग, मालती कुठे गेली? काय ग मालती, दारात का उभी आहेस अशी? या आत ये. जयश्रीताई, या आत या ना, या. बसा. दीदी, ताईंसाठी पाणी आण. आणते. नाही चला का, पाणी नकोय मला. सर, मी हात जोडते तुमच्यासमोर. माझ्या हित्राला माफ करा. जयश्रीताई, या विषयावर मला काही बोलायचं नाही. कसं आहे, मी तुमच्या मुलाला माझी इच्छा नसतानाही एक संधी दिली. त्याच्यात जर सुधारणा झाली, त्याच्यामध्ये काही चांगला बदल झाला तर मग बघू पुढे काय करायचं ते. सर, मला मान्य आहे त्यांनी हे सगळं आपल्यापासून लपवून ठेवलंय. पण सर, तो बदलण्याचा खूप प्रयत्न करतोय आणि सर, त्याच्या प्रेमासाठी तो वाटेल ते करायला तयार आहे. म्हणून तर त्यांनी आता पिझ्झा शॉप मध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी पत्करली. पण साळगावकर हे असं का करतात? कारण त्यांनी बँकेची नोकरी सोडली आहे ना, आणि त्याला देशपांडे सरांचं मन जिंकायचंय ना, म्हणून त्यांनी ही नोकरी स्वीकारली. हो, पण ते एवढं शिकलेत तर त्यांना चांगली नोकरी मिळेल. हो शलाका, त्याला खूप चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात, पण त्याच्याकडे तेवढा वेळ नाहीये ना ग. सरांनी त्याला 1च आठवड्याची मुदत दिली, त्यामुळे त्याला ही नोकरी पत्करावी लागली. सर, मला त्याचे हाल नाही बघू होत आहेत. तुम्ही त्याला माफ करा ना.
सर आम्ही त्याला कितीही सांगितलं ना की नोकरी नको करूस, तरी तो आमचं ऐकणार नाहीये. कारण आम्हाला माहितीये तो फक्त तुमचं ऐकतो. कसं आहे, माणसामध्ये बदल हा तात्पुरता असतो ताई. पण माणसाची प्रकृती असते ना, ती कधी बदलत नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या मुलाची गुंड प्रवृत्ती आहे. आणि ती कधी बदलेल. सांगितलं होतं ना मी तुम्हाला, नका येऊ इथे, तुमचा अपमान होईल. मी तुम्हाला असं नाही बघू शकत इंद्राजी. मॅडम, तुम्ही हे सगळं एवढं काही मनावर नका घेऊ. मी नाही घेतलंय मनावर. हो, मग माझ्या डोळ्यात बघून सांगा की ते जे काही बोलले ना त्याचं वाईट नाही वाटलं तुम्हाला. सांगा. आता हे सगळं ना बास करा तुम्ही, खरंच बास करा. मी मान्य, मला हे सगळं तुम्ही आपल्यासाठी करताय, आपल्या प्रेमासाठी करताय, पण याचा अर्थ असं नाही की कधी कोणी येईल आणि तुमचा अपमान करेल, तुम्हाला ही अशी वागणूक देईल. तो त्या तुमचा तो ओनर, तो पण कसा बोलत होता तुमच्याशी. आणि आता ताई आणि कार्तिक. काय करू मॅडम, जर कोणी माझा अपमान केला, कोणी माझ्याशी चुकीचं वागलं म्हणून मी काही रिॲक्ट झालो, त्यांना जर काही उलटून बोललो तर कामावरून काढून टाकतील मला. मी इंद्राजींवर प्रेम केलंय आणि माझे इंद्राजी असे कधीच नव्हते. जो माणूस योग्य वेळी योग्य बाजू घेईल, जिथे अन्याय होत असेल ना तिथे तो आवाज उठवेल, असे आहेत माझे इंद्राजी. ह्या माणसाला मी नाही ओळखत. मी नाही बघू शकत तुम्ही. साळगावकर खरंच खूप मेहनत करतोय. हळूहळू तुमचंही मन बदलतंय ना. आता फक्त रेनकोट दिलाय म्हणून हुरळून जायचं कारण नाही. माणुसकीच्या नात्यानं करतोय मी. दुसरं म्हणजे माझं मन बदलेल की नाही हे येणारा काळच ठरवेल. काल पाहिलं त्याला, पावसामध्ये ओला चिंब झाला होता, इजा पोचवायला आला होता. त्याला दे हा रेनकोट. तुम्ही दोघी टेन्शन नका ना घेऊ. आता एक ना एक दिवस बाबा साळगावकरचा स्वीकार करणार आणि ही त्याचीच सुरुवात आहे. खरं. गुड मॉर्निंग. कसं आहे साळगावकर? मी ठीक आहे काकू, तुम्ही कशा आहात? मी पण ठीक आहे. या मॅडम, या मालती काकू. सत्तूच्या महालात तुमचं स्वागत आहे. काकू, 20 सेकंद आधी एका माणसाला लेट होत होता. म्हणजे आता मला वाटतं दीपिका मॅडम आल्यावर त्याचं घड्याळच थांबलंय. नाही होत उशीर आता. तुला तर माहितीच आहे ना सत्तू. अरे यांच्या प्रेमामध्ये एवढी ताकद आहे ना, ते खरंच घड्याळ बंद करतील बरं. घर छान आहे सत्तू तुझं. काय मस्करी करताय काकू? अहो केवढा पसार आहे, धूळ आहे सगळीकडे. अरे घर या सगळ्यामुळे नाही छान होत, तिथे राहणाऱ्या माणसांमुळे चांगलं होतं. घरात फक्त सगळं नीटनीटकं व्यवस्थित असून नाही चालत सत्तू. आता आमचंच बघ ना, आमच्या घरात आज प्रेमाला किंमत नाही. बरं, सफरचंद आणले तुमच्यासाठी. थँक्यू काकू. काकू, तुम्ही अशा अचानक कशा? ऍक्च्युली बाबांनी एक तक्रार केली आहे तुमची. तक्रार? का? आता काय झालं? काय झालं नाही ते विचार. काकू असं काय करता, प्लीज सांगा ना काय झालं. ते काल तुम्ही एका डिलिव्हरीसाठी गेला होता तेव्हा तुम्ही पावसात भिजलात, बरोबर? हो. तुम्हाला कसं कळलं? नाही मग असं पुन्हा एकदा पावसात भिजून तुम्ही आजारी पडू नये म्हणून तुमच्यासाठी रेनकोट पाठवला बाबांनी.
तुला काल पावसात भिजताना पाहिलं ना त्यांनी, काही बोलणार नाहीत ते, पण खूप वाईट वाटलं असेल त्यांना, म्हणून तुझ्यासाठी रेनकोट पाठवलाय. साळगावकर, तू आता काळजी करू नकोस. तू एक दिवस यांचं मन नक्की जिंकणार, मला खात्री. बरं असं तू एक काम कर, मला प्लेट आणि चाकू दे. साळगावकर न खाता चालला होता ना, मी त्याला सफरचंद देते. हो हो दे. आणि तो काय काम करतो हे मला माहित आहे, आणि माझ्या दृष्टीनं ते काम छोटं नाही. त्यानं स्वतःचा अहंकार काही वेळासाठी बाजूला ठेवला आणि ते काम हातात घेतलं. घरच्यांच्या जीवावर मिरवणारा तो नाहीये, याचं मला कौतुक वाटलं. माणूस कोणत्याही कामामुळे मोठा होत नसतो, तो तशा कर्तृत्वामुळे होतो. त्यामुळे त्याला कमी लेखणं बंद करा. बाबा, आता तुम्हाला तो गुंड आवडायला लागला की काय? फक्त तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, स्वतःला दुसऱ्यापेक्षा वरचढ समजणं बंद करा. ते पुतून तुला उशीर होईल. येते आई. काय सासूबाई, मोठ्या जावयाला काही चहा पाणी वगैरे काही विचारणार की नाही? कधीतरी मोठ्या जावयासारखं वागा, म्हणजे मिळेल. मी चहा ठेवते. मी काय म्हणतो, चहा ठेवाच तुम्ही, पण आपण दुपारचं जेवण करूनच जाऊयात ना. चालेल ना. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. काय, कुठे आहात? आताच एक डिलिव्हरी केली, पिझ्झा शॉपच्या जवळच आहे. अच्छा. ताई आणि कार्तिक आलेत घरी. काही म्हणाले का ते? काही नाही, तेच नेहमीच. मला रिकव्हरीला जायला उशीर होत होता म्हणून मी निघाले. वा मॅडम, रिकव्हरी करण्यात अगदी एक्सपर्ट झालात आता. कसलं काय, तिथे गेले ना की कोणी दादच देत नाही. एकही रिकव्हरी व्यवस्थित झाली नाहीये तुम्ही गेल्यापासून. मॅडम, कोणी त्रास देत आहे का तुम्हाला? हो, त्रास नाही, पण कसं आहे, काही माणसांना सरळ सांगून कळत नाही, ते आडमुठेपणानेच वागतात. मॅडम, तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर आधी मला सांगा, आणि प्लीज काळजी घ्या स्वतःची. राजी, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. माझ्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होतोय आणि मी सगळं पाहिलंय माझ्या डोळ्यांनी. मॅडम, उशीर होत असेल ना तुम्हाला? एक काम करा, तुम्ही आता निघा, आपण बोलू नंतर. नाही नाही, ऐका, मी ऍक्च्युली रिकव्हरीला जायच्या आधी ना तुम्हाला भेटायला येते. चालेल, ऑफकोर्स मला आवडेल, फक्त एक प्रॉब्लेम आहे मॅडम. काय झालं? तुम्ही भेटायला आल्यावर जर मला ऑर्डर आली तर मला डिलिव्हर करण्यासाठी जावं लागेल. नाही, बरोबरच आहे. आता काय माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही तुमच्या कामावर करायला लागलात ना. खरंच वाटतं असं तुम्हाला? तुमच्यापेक्षा जास्त माझं कोणावर प्रेम असेल? नाही, तसं होऊ दे कधी, मग मी बघते तुम्हाला. बरं ऐका, मग संध्याकाळी भेटायला जमेल का? हो, संध्याकाळी वेळ आहे माझ्याकडे. मग ठीक आहे, मग तेव्हा भेटू. ठीक आहे, भेटूया. बाय मॅडम. हो, बाय.